भाजपचे बेताल आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद अजूनही उमटतात। शरद पवारांच्या पक्षाकडून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं, तर जयंत पाटील पक्षात यायला तयार नाहीत म्हणून त्यांच्यावरती भाजप राग काढतंय असा आरोप संजय राऊतांनी केलाय। सांगली जिल्ह्यात आंदोलनाचा प्रचंड भडका उडाला। जयंत पाटलांच्या समर्थकांनी सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक पवित्रा घेतला। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या अश्लाघ्य वक्तव्याच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला। रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। नागपुरातही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला। व्हेरायटी चौकात घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकरांचा निषेध करण्यात आला। खऱ्या अर्थाने जर भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जर बूध असेल तर त्यांनी ताबडतोब या मंगळसूत्राचा गोपीचंद पडळकरला ताबडतोब भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करावी। ते जर तुम्ही करणार नसाल तर कुठेतरी तुमचा त्यांना पाठिंबा आहे हे सिद्ध होणार आहे। आमदार गोपीचंद पडळकरांचा निषेध होत असताना दुसरीकडे त्यांच्या समर्थकांनी दुग्धाभिषेक घातला। गावगाड्यात अशीच भाषा बोलली जाते या शब्दात पडळकरांच्या समर्थकांनी समर्थन केलं। गोपीचंद पडळकर साहेबांनी जे बोलले ते गावगाड्यातले ठेवणीतले शब्द वापरले, त्याचा एवढा राग यायची त्यांना काय गरज आहे? गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यामागचं कारण खासदार संजय राऊतांनी शोधून काढलं। जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करत नाहीयेत, त्यामुळे त्यांना त्रास दिला जात असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे, जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाहीत। जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत इतका दबाव आणून सुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा उद्योग। आधी राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बापजाद्याने काय केलं यांच्या पक्षात ते कळेल। संजय राऊतांनी केलेले आरोप भाजपनं फेटाळून लावले। त्रास देणं ही संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेची संस्कृती असल्याचा पलटवार भाजपनं केलाय। संजय राऊत यांनी जयंत पाटील यांचं नाव घेऊन अशा पद्धतीचे दावे प्रतिदावे करू नयेत। जयंत पाटील यांची कारकीर्द महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना कोणीतरी त्रास देतोय म्हणून ते कुठला तरी पक्ष सोडतील आणि त्रास देणं आमची परंपरा नाही। राज्यातील काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नाहक वाद निर्माण होतोय, त्यामुळे सर्व पक्षातील वरिष्ठांनी सुसंस्कृत नेत्यांनी सुमार दर्जाच्या नेत्यांना समज देण्याची गरज आहे, तरच राजकारणातला दर्जा टिकून राहायला मदत होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।